हाय मुलांनो, आज आपण 20th पोयम बघणार आहोत ज्याचं नाव आहे ओनली वन मदर, म्हणजे फक्त फक्त एकच आई. तर पोयम बघूयात. हंड्रेड्स ऑफ स्टार्स इन द प्रिटी स्काय. तर स्काय म्हणजे आकाश, आभाळ, आणि प्रिटी म्हणजे सुंदर, ब्युटिफुल. जर तुम्ही रात्रीचं कधी आभाळ बघितलं ज्याच्यामध्ये अजिबात ढग नाहीयेत, निरभ्र आकाश बघायचं, त्याच्यामध्ये खूप सारे तुम्हाला काय दिसतात, चांदण्या चमकताना दिसतात की नाही. म्हणून तिथे म्हणलेलं आहे हंड्रेड्स ऑफ स्टार्स, म्हणजे शेकडो चांदण्या आकाशामध्ये, सुंदर आकाशामध्ये चमकत असतात. हंड्रेड्स ऑफ शेल्स ऑन द शोर टुगेदर. शोर म्हणजे समुद्र किनारा. समुद्र किनाऱ्यावरती जर तुम्ही कधी गेलात समुद्रकिनारी, तर तिथे शंख शिंपले पडलेले असतात समुद्र किनाऱ्यावरती, हो ना. तर ते पण शेकडो असतात. शेकडो म्हणजे इथे काय आहे की खूप असतात. हंड्रेड्स ऑफ म्हणजे काय, खूप जास्त प्रमाणामध्ये तिथे शंख शिंपले असतात. हंड्रेड्स ऑफ बर्ड्स दॅट गो सिंगिंग बाय. आकाशामधून जर पक्षी तुम्ही जाताना पाहिलं, ते गाणे गात जात असतात. तर किती पक्षी तुम्ही बघू शकता, खूप सारे, शेकडो पक्षी आकाशामधून जात असतात. हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स इन द सनी वेदर. तर सनी वेदर म्हणजे काय, जेव्हा पावसाळा नसतो, वातावरण खूप छान असतं, सूर्यप्रकाश असतो थोडा, तर त्याच्यामध्ये हंड्रेड्स ऑफ लॅम्प्स. लॅम्प्स म्हणजे काय, तर बेबी शिप. तर लॅम्प म्हणजे काय, तर मेंढीचं छोटंसं बाळ, ज्याला आपण कोकरू म्हणतो. ठीक आहे. तर छान सूर्यप्रकाशामध्ये शेकडो कोकरू फिरताना आपल्याला दिसतात. हंड्रेड्स ऑफ ड्यू ड्रॉप्स टू ग्रीट द डॉन. डॉन म्हणजे पहाट. पहाटेच्या वेळी आपण बघतो गवतावरती ना छोटे छोटे पाण्याचे थेंब आलेले असतात, त्यांनाच ड्यू ड्रॉप्स म्हणजेच दवबिंदू असे म्हणतात. तर पहाटेच्या वेळी हे दवबिंदू जे आहेत ते खूप सारे असतात. शेकडोच्या संख्येने पहाटेला भेटायला आलेले. ग्रीट म्हणजे काय, तर भेटायला येणे, भेटायला आलेले असतात. हंड्रेड्स ऑफ बीज इन द पर्पल क्लोअर. तर पर्पल कलरचं हे क्लोअर म्हणजे फूल असतं, तर त्याच्यावरती शेकडो मधमाशा फिरत असतात. हंड्रेड्स ऑफ बटरफ्लाईज ऑन द लॉन. लॉन म्हणजे काय, असा गवताळ प्रदेश आहे, त्याच्यावर छोटी छोटी फुले असतात, आणि तिथे हंड्रेड्स ऑफ शेकडो फुलपाखरे आलेली असतात. बट ओनली वन मदर द वाईड वर्ल्ड ओव्हर. पण हे जग किती मोठं आहे, किती वाईड आहे. वाईड म्हणजे काय, खूप मोठं जग आहे, आणि या जगामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला फक्त फक्त एकच आई भेटणार आहे. आई अशा खूप असतात का, तर नाही, प्रत्येकाला एकच आई असते. म्हणजे तुमच्याकडं कितीही काहीही असू द्या, पण आई ही फक्त एकच असते, आणि ती आपल्यावरती खूप प्रेम करत असते. म्हणून तुम्ही सुद्धा आईवरती खूप प्रेम करायचं. आलं लक्षात. म्हणजे जगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी शेकडो भेटतील, हंड्रेड्स ऑफ भेटतील, थाउजंड्स ऑफ भेटतील, हजारो भेटतील, लाखो भेटतील, खूप सारे, कोणतीही गोष्ट घ्या, पण आई मात्र एकच भेटणार आहे, आणि आपली आई ही एकच असते, असं या पोयमचं मीनिंग आहे. आणि ही पोयम लिहिलेली आहे, त्याचे पोएट आहेत जॉर्ज कुपर यांनी. ओके, समजली. बाय बाय.